राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सकाळ सकाळ मला आनंदाची बातमी तुम्हाला द्यावा। अहिल्यानगरचे जे ट्रॅव्हलर त्यांचा संपर्क झाला आहे। 20 सीटाची ट्रॅव्हलर आहे, ध्यानात ठेवा। 4 सीटाची बुकिंग झालेली, 20 सीटामध्ये माझं एक म्हणजे 19 सीट बघायचे, त्यात 4 गेल्यात। 19 मधून 4 गेले 15 सीटच्या बुकिंग चालू आहे। आणि टायमिंग सांगतो तुम्हाला काय गाडीचा, बगला मुखीला जायचा। प्रवासाची तारीख 3/12/2025, 3 तारखेला निघायचंय। कधी निघायचंय? 1 वाजता, दुपारी 1 वाजता तिथून बस निघणार आहे। ठिकाणे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, माळेवाडा स्टँड, अहिल्यानगर। दुसरी गोष्ट, जाण्याचा मार्ग अहिल्यानगर, शिर्डी, मालेगाव, नलखेडा, आलं लक्षात। तिथून माघारी निघायचा टायमिंग तुम्हाला सांगतो। समजा 8-9 वाजता गाडी तिथे गेली, ज्या टायमाला जाईल तिथून रिटर्न तुमचं जेवण, तुमचं आंघोळ, दर्शन, हवन सगळं उरकून 4 वाजता गाडी परत रिटर्न निघणार आहे। जिथून तुम्ही बसला होता तिथं गाडी रात्रीची सोडणार नाही, कारण महिला आहेत, आपल्याबरोबर मुली आहेत, सगळ्यांचा विचार करून ही सकाळच्या बरी 8 वाजता येईल। दिवसा काय अडचण येत नाही। काहींना लय क्रिटिकल प्रॉब्लेम वाटत असलं ना, तर ती जिथून गाडी निघणार आहे तिथून माझं घर 80 किलोमीटर आहे, वडगाव रस्ता आहे। माझ्याकडे पिकअप गाडी आहे। मी माझ्याकडे तुम्ही आदल्या दिवशी जरी आला तरी सगळं व्यवस्थित करून मी तुमच्याबरोबर गाडी आपल्या तिथं सोडवायला लावू। म्हणजे फोन चालू आहे माझा, त्याच्यावर बुकिंग करायचं, माझ्याच नंबरवर करायचं, ध्यानात ठेवा ते। आणि त्यात ते भाडं आहे ना, ते पण सांगतो तुम्हाला। साधारण 1200 रुपये सगळ्या लक्झरिया, वाघुली, आमचं शिरूर, इथून त्या जाग्यावर नाही ह्याच्यापर्यंत उज्जैनपर्यंत 1200 रुपये घेतात। तिथून 130 रुपये तिकीट, 1300 1350 रुपये चढ उतर आहे। थोडासा मध्ये रिक्षा धरावं लागते। ह्या मंदिरापाशी गेल्या उतरल्यावर 20-30 रुपये जातात। त्यांनी फायनल आपल्याला 1250 रुपयात डायरेक्ट दिवीला आणि तिथून डायरेक्ट घरी असं केले। म्हणजे 2500 रुपये एका व्यक्तीचं घेतलेले, म्हणजे आणि सबस्क्रायबरच आपले। त्यांच्या गाडीने आपण जाणार आहे आणि नाथकृपा ट्रॅव्हल्स नाव आहे। बाकी फोन चालू आहे माझा, काही विषय नाही। तुम्हाला थंबनेलला फोन नंबर पण देतो, 87 88 57 4302। गुगल पेवर तुमची रक्कम भरून सीट फिक्स करा आणि आपण सगळी 19 जण आणि मी 20वा असे आपण ट्रॅव्हलने जाऊ। 2 मिनटं तुमचा वेळ घातला, माफ करा। आता आपण आपल्या रंगारंग स्टोरीकडे जाऊ। विषय असा आहे की हे बारीक सारीक ह्या ज्या घटना घडतात किंवा मोठ्या स्वरूपाच्या घटना घडतात, ह्याच्या पाठीमागं नक्की काहीतरी कारण असतं। आणि हे कारण असतं माणसाच्या अंगात असलेली खोड। माणसं एकसारखी नाहीत। आता एखादा बाप पोरगी देतो, आता तर लय चौकशा करते समजा, पण पहिलं असं नव्हतं, कारण पहिली माणसं सरळ होती। आता माणसं वाकडी तिकडे झाल्या, तोंडात दाखवायला एक ही। आता त्या ब्राह्मण मुलीचं स्थळ आलतं, मी लोकांना ते सांगितलं, 7-8 स्थळ तर आली बा तिला होकार म्हणून, बरं का। आता तिचं पालकत्व मी घेतलेलं आहे म्हणून सांगतो। ती मुलगी घटस्फोटीत आहे किंवा ती मुलगी 2 वर्षाची संसार झाला, मुलबाळ काय नाही, विनापाशी म्हणतात त्याला। हे कळल्याबरोबर 70% तर पळून गेले बा लगे, असं असतं बघा। त्याचा आपला काही जोरा नाही। ती लक्ष्मी ज्याच्या घरात जाईन, ते जावाई माझा असणार आहे। त्या मुलीला शेवटपर्यंत पालकत्व मी स्वीकारलेलं आहे। पार तिचं सगळं कडपर्यंत आपण बघणार आहे। आता विषय राहिला आपल्या घटनेचा, आपल्या स्टोरीचा। खुडील माणूस होता, खुडील, आणि त्याचं नाव तुम्हाला सांगतो। घटना आहे कोकणातली, राजापूर तालुक्यातली। गावाचं नाव आहे सुतारवाडी आणि बाबाचं नाव आहे गजानन जगन्नाथ भोवड, वय वर्ष 45। आता साधारण माणसाचं 15-16 वर्षी तो वयात येतो। 15, 25, 35 आणि 45, 30 वर्ष स्वतःच्या चुंगी सकट जगणारा माणूस। थोडी लाज, आबरू, शरम काहीतरी पाहिजे ना। 30 वर्ष त्याला अश्लील कळतं, त्याला लग्न कळतं, बायको कळती, पोरं कळतात, प्रपंच कळतो। 30 वर्षाचा अनुभव। मग ह्या माणसाने चूक केली पाहिजे का नाही? नाही केली पाहिजे।
कारण त्याच्या पाठीमाग 45 वय म्हणजे 45 वर्षाचा अनुभव आहे, 43 वर्षाचा अनुभव आहे. ह्याचा एकच राट्या तुम्हाला सांगतो, त्या बायकोवर सारखा संशय आहेत अशी, आणि अशा प्रकारच्या प्रवृत्ती ह्या समाजाला फार घातक असतात. यांची जागा कुठे आहे माहिती आहे का? या जात्यातच बाहेर फिरताना दिसत आपल्याला, पण यांनी फक्त गुन्हा करूच तर वार या गॅरंटेड तुरुंगात डायरेक्ट कच्च्या चपाती तिकडं. हा, अशा प्रकारच्या. त्यामुळं माझं म्हणणं आहे, आपलं लेकरू देताना 10 वेळा चौकशी करायची, गावात चौकशी करायची, व्यवस्थित चौकशी करायची. शेचं कुटुंब ह्याची पार्श्वभूमी काही तर अशी आहेत की रस्त्यावर दगड मारणार, रस्त्यावर उकोंडा टाकणार. तुझ्या बापाचा रस्ता आहे का ते उकोंडा टाकायला? आमच्या इथं सुद्धा अवलद येत्या, ध्यानात ठेवा. आमच्या गावात सुद्धा येत्या रस्त्यावर अतिक्रमण पार, अशी बी आहेत. ही अशांना ओळखा तुम्ही. त्याच्यामुळं मुलगी जिथं यायची तिथं बघायला जाताना घराची कळा अंगाने सांगतं जुन्या माणसाची म्हणे, त्याप्रमाणे परफेक्ट चौकशी आणि ती पारखी नजर तुमच्याकडे असली पाहिजे. हा, काय तोंडावर माणूस नाव ठेवत नाही, मनातल्या मनात हे करायचं, द्यायची का नाही तुम्ही ठरवायचं. हा जो गजानन आहे, गजानन बोवड वय 45, आणि याच्या बायकोचं नाव आहे सिद्धी. नाहक कुणासंग बोलायचं नाही, तिला घराच्या पायावर पाडायला बंदी. सामान मी आणतो, दळण मी आणतो सगळं. ती बाई वैतागली आतून, पण ती म्हणती जाऊ दे, याचा स्वभावच असायचा, काय करता. पोरं होती, सगळं व्यवस्थित होतं. ह्याचं इतकं म्हणजे बघ, आता समजा छोका आम्हाला कुठेतरी बाहेर गेलाय, म्हणजे बा लिमिट असावं कुठल्या गोष्टीला. हा बाहेर गेलाय, बायको आतमध्ये घरात. ह्या टाग्याकडे कोणाचं काम असलं, त्याचा पुरुष मित्र असला, पाहुणा असला, ओळखीचा काय माणूस येऊन घरी, ओ सिद्धीता आहे का घरी, ओ वहिनी आहे का घरी, गजानन कुठे गेला, येऊ शकतात ना लोक, बोलू शकतात ना. निस्ता माणूस घरी आलेला यांनी जरी बघितलं, ती बी पटांगणात घरात बी नाही, तरी ह्याचा त्या लगेच कशाला आला होता, रोज येतो का, कवा कवा येतो, असं मला फोन करा, काय झालं. ही असल्या प्रकारच्या संशय वृत्तीमुळं, संशयी याचं बरलच होतं, ध्यानात ठेवा. कारण नियतीला सगळ्याची नोंद असती. ह्यांनी जो प्रकार केला, आता त्या ठिकाणी थोडासे काही लोक अशी आहेत, कोकणाचं बुद्धांचं जवळचं नातं आहे. म्हणजे बुद्धांचं माहेरघरच कोकण समजा असा. अनेक ज्या सुरस कथा आहेत त्यात कोकणाचा उल्लेख आवर्जून आढळतो. हा, त्याला काही कारण आहेत, काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण आहे, ध्यानात ठेवा. दोन्ही बाजूने वाद घालता येऊ शकतो. पण कोकण ही देवभूमी आहे, आणि कोकणाला बदनाम करू नका ही माझ्या मनापासून इच्छा आहे. हा, इतका निसर्ग आहे महाराज. ही लोक उगत आता 31 डिसेंबरला सगळी उमलं जातात बघा गोव्याला, काही नाही गोव्यात. आपल्या फक्त ही राजकारणी बी खर्चोट नीट नाही, तो नाही तर यांनी ना पहिल्यापासून पहिली आत्ताची गोव्यापेक्षा 1 नंबरचं समुद्रकिनारे आपले आहेत, लक्षात घ्या. पण सुविधा नाहीत तिथं, रस्त्यांचं रुंदीकरण नाही. हा, यांना जमिनी लोकांच्या कोकणी माणसाच्या कशाला पाहिजे माहिती का, यांची इंडस्ट्री उभी करायला. हा, खरेदी विक्री ते सत्रोंच्या उचलणारी असतात, खाण्यापिण्यावारी लय अवघड आहे जगाच. जमिनी विकायची नाही कोकणी माणसाने. ह्यानी असं डोकं लावलं ह्या गाज्यानी, म्हणला बायकोचा काटा काढायचा आहे आपल्याला. संशय स्वभाव परमोच्च सीमेवर गेला, काटा काढायचा आहे. पण काट्याला पण नाही कळलं पाहिजे कसा काढला, कुणी काढला आपल्याला. हा, कसा काढायचा ह्यानी प्लॅनिंग करायला सुरुवात केली. आता ह्याचं जेवढी बुद्धी तेवढी त्याला विचार निघणार ना, जेवढी अक्कल आतमध्ये मेमरीत आहे तेवढं त्याच्यातूनच विचार बाहेर निघतात. असा विषय कोण कसा विचार करतो याच्यावर डिपेंड आहे. मग त्यांनी तारीख निवडली 25 सप्टेंबर 2023. यांनी काय डोकं लावलं, आमुषेची रात्र बघितली, आणि आमुषेच्या रात्री सगळी झोपल्यानंतर सगळं त्या बायकोचं गळा दाबून घरातच हत्या केली. बघा, नरड दाबून बसला, तिला वराडता सुद्धा आलं नाही, तिला जीव मारली, त्याच्या तिला खांद्यावर टाकली. आणि कोकणात कसं आहे, ही असं विदर्भ मराठासारखं असं मोकळी राणे बिनं नसतात तिकडं, भयंकर किर्र जंगल असतं बाहेर, जंगली शॉपद असते त्याच्यात. हा, त्या पाऊल वाटेने ते साधारण 100 मीटरवर गेला, आणि एका जिथं कोणी जाणार नाही अशा ठिकाणी घासपानात त्या गंधाट जाडीत ती बॉडी टाकून दिली, आणि आली गाडी घरी झोपला बा. आता एवढं याने कार्यक्रम केला माहितीच आहे ना.
शनी तासभर थांबला काय याला पाठ वाटलं कोणाला माहिती. 2-3 तास निघून गेले. पाठ यानं डायरेक्ट बॉम्बला सुरुवात केली. आरडाओरड. गावची शेजारी थोडं लांब घरं होती. ते आले, काय झालं काय झालं. मानला बुथाने माझी बायको पळून नेली. मला बुथ आलं आणि माझी बायको वडीत अरे अस्वल असन, अरे बिबटे असन. नाही मला बुथच होतं. ती मोठी केस होती, ही होतं आणि वडीत नेली बा. ज्या दिशेला त्याने टाकली होती त्याच्या विरुद्ध दिशेला लोकांना सांगितलं. आता तरुण पोरं एकत्र आली, त्यांनी सगळीकडे बॅटरी घेऊन बघितलं, काय भानगडी बा. सगळीकडे म्हणजे त्यांना काय कुठे दिसलं नाही. एक दिवस गेला. आता ती बॉडी ध्यानात ठेवा. ती सडली, कुजली, फुगली. त्याचा वास, दुर्गंधी यायला लागली. रस्त्याने जाताना काय मेले का काय, दुर्गंधी इतकी वाढली. 2-3 दिवसांनी तो विषय कळला. बघितलं बायको शिवाय आपला रोज म्हणाला बुथाने नेली. विषय पोलीस स्टेशनपर्यंत गेला नव्हता अजिबात. गावातल्या गावातच कुणी नेली बा, जनावर असन बा, ह्याला झोपीत कळलं नसन. जशी बॉडी वास सुटला आणि त्यांनी बघितलं लोकांनी जाऊन, तर तिथं ती बाई मरून पडलेली, त्यांनीच मारलेली होती. केस गंभीर. लगेच पोलीस स्टेशनचं करावं तेवढं कौतुक कमी. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. पोलीस स्टेशनचे कर्मचारी, ते पथक तिथं हजर झालं. कुठं घर आहे, कुठं बॉडी आहे, काय स्टेटमेंट सगळ्यांना बाजूला काढलं. बॉडी पंचनामा जागेच केला. बॉडी खराब होती. पंचनामा जागेवर करायची कायद्यानुसार सोय असते. आली परत इथं. पोलिसांना काय वाटलं, नाही म्हणलं रितसर झालं पाहिजे. पोलीस इन्स्पेक्टर साहेब ह्या गाजापाशी आले. का रे काय झालं साहेब? बघा माझ्यासमोर लय मोठाले दात होतं, लय मोठाले नख होती, बुथ होतं, बुथाने माझी बायको ओढून नेली बा, माझ्या डोळ्यासमोर नेली बा, मला काय करता आलं नाही. ठीक आहे, 1 मिनिट थांब. पोलीस इन्स्पेक्टर साहेब त्या पथकापाशी गेले. म्हणले जागा पोस्टमॉर्टम करायचं नाही, जाऊन द्या. कुठं? वैद्यकीय म्हणजे थोडक्यात दवाखान्यात, शासकीय दवाखान्यात जाऊन द्या, हॉस्पिटलमध्ये. आणि डॉक्टरला फोन केला की व्यवस्थित जांच करा, मग त्याची कशाने मृत्यू काय. आता तिथं काय, हा राजा बोले दल आले, कार्यक्रम का भरल्या माणसं असं बर्थ. तिथे गेले. ती बॉडी त्यांनी PM चा रिपोर्ट. आता त्याच्यात कसं असतं, स्पष्ट आहे ते की गळा दाबल्याने मृत्यू. म्हणजे कसं असतं ते PM चं सांगतो तुम्हाला. आणि वकिली क्षेत्रात काम करतात अनेक नामांकित वकील, म्हणजे आपला कार्यक्रम बघतात किंवा त्यांना त्यांची ती दलील पेश करतात किंवा जे पॉईंट काढायचे असतात, त्यांना आपल्या कार्यक्रमाचा फायदा होतोय. की माझ्या दृष्टीने 10वी नापास माणसाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे असे. पण त्यांना फायदा होतो वकिलांना त्याचा. गळा दाबल्याने विशिष्ट सिम्पटम्स असतात बॉडीत. उदाहरणार्थ पाण्यात बुडून जर एखादी व्यक्ती मेली, तर पाणी कुठं भरलं जातं, आधी फुफ्फुसात भरलं जातं, फुफ्फुस भरलेले आहेत, ते कळतात कशाने झालं. ती विज्ञान पुढे गेले. गळा दाबून मृत्यूचा रिपोर्ट आला. इन्स्पेक्टर साहेब गजाकडे आले. गजानन, वाईट झालं, तुम्ही देवादेकाचं काय करत नाही काय? इथं लय बुते फिरायला लागल्या सध्या. कस काय नेली? माझ्यासमोर नेली. ओ साहेब काय सांगू तुम्हाला, लय मोठा राक्षस होता, लय मोठा असं होतं, लय मोठा खैस होता दुनियात. तुम्हाला सांगतो, लगेच उचलला. पाठीमाग गाडी शीट मोकळी असते. तिकडून एक कॉन्स्टेबल, ह्याला गाजामध्ये, इकडून एक कॉन्स्टेबल, गडीमध्ये लॉक, डोक्याला ताण नाही. तिथं आतमध्ये नेला, अंगारात फरक केलं त्याचं. ते कसल्या प्रकारचं असतात तुम्हाला काय सांगायची गरज नाही. त्याचं भूत बाहेर काढलं आणि लागलं ना भूत बोलायला. म्हणला मॅच मारली. ती पोलीस स्टेशनने महाराज मेच मारली असं केलं. त्याचं स्टेटमेंट घेतलं. आता पोलिसांना काही कच्चे दुवे होते मध्ये, त्यांना डायरेक्ट आय विटनेस नव्हता, लक्षात घ्या. तरी त्या पोलीस स्टेशनचं मला विशेष अभिनंदन तुम्हाला सांगायचे. या राजापूर पोलीस स्टेशन यांनी केस इतकी परफेक्ट पॉईंटनुसार मांडली. आणि ही जी मयत महिला आहे, तिचं नाव आहे सिद्धी आणि तिची बहीण आहे सोनाली शिंदे. हिचा जबाब इथं फार महत्त्वपूर्ण ठरला. ती आपल्या बहिणीला फोन, ती जिवंत असताना सांगायची, हा मला कशा कशा प्रकारे त्रास देतो, कशा कशा प्रकारे संशय घेतो, कधी कधी मारहाण करतो आणि सारखं चारित्र्यावर संशय घेतो, असं तिने स्टेटमेंट दिलं. ह्या घटनेमध्ये 2 वर्षामध्ये 17 न्यायाधीश O.M. आंबाळकर, न्यायदेवतेचं सुद्धा मला मनापासून, त्यांनी अजिबात कुठलीही ही फक्त म्हणजे पुरावे नव्हते तरी न्यायाधीश महाराजांनी याला जन्मठेप म्हणजे तब्बल 20 वर्षाची
आता 45 आणि 20 किती झाले 65. बरं तिथं इथं माणूस 20 वर्ष एखाद्या वेळेस जगला असता बा, तो दूध खाईन, फळं खाईन, काहीतरी जीवाला चांगलं चुंगलं खाईनच ना, स्वच्छ हवा. तिथं काय आहे? तिथं 20 वर्ष जगन का ती? तांब्या जे जेवायला तेच डुंगान धुवायला. मग असंच आहे किळसवाणी. म्हणजे असं वाटतं यायला नरक नरक मेल्यावर बघण्यापेक्षा इथंच बघा तर जेलमध्ये जा. जेलमध्ये अक्षरशः नरक आहे तुम्हाला सांगतो. कोणी सांगत नाही, मी सांगतो तुम्हाला पण. त्याच्यामुळे तशी परिस्थिती आपल्या येईन असं काय डोकं लावायचं नाही. गेलं ती आतमध्ये. आता ती एखाद्या वेळेस जर तिथं मेलं मध्ये आधीच तर ते करते फोन. नाही कोणी आलं तर मग सरकारकडे सगळ्या सिस्टीम आहे. लाईट जाळून टाकणार. दावा नाही आणि 13वा तर अजिबात नाही. पत्राळी उठायचा विषय नाही. कशाला झालं मला आला का जागला मेला घडलं कशामुळं? फक्त संशय स्वभावामुळं. हा. आणि अशा ह्या संशयी स्वभाव घेणाऱ्या लांडग्यांचा निषेध करून हा भाग मी या ठिकाणी संपवतो. बगलामुखीला ज्यांना जायचंय त्यांनी आज नंबरवर माझ्या 2500 रुपये सोडून तुमचं सीट काय म्हणतात त्याला बुकिंग करा. हां, 87 88 57 43 02. रामकृष्ण हरी माऊली.